वेलकम टू आर प्रो सर्व्हिस नाव डेव्हलपर विकेंड मेंटरशिप प्रोग्राम. आपण आता स्कोप्ड ॲप्लिकेशन्स वर्सेस ग्लोबल ॲप्लिकेशन्सकडे जाणार आहे. तर स्कोप्ड ॲप्लिकेशन काय प्रॉब्लेम सॉल्व करतात किंवा ग्लोबल ॲप्लिकेशन कसे वर्क होतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका मोठ्या ऑफिसमध्ये काम करताय. तुम्ही एक फंक्शन लिहिताय तुमच्या इन्सिडेंट मॅनेजमेंट प्रोजेक्टसाठी. फंक्शन काय, व्हॅलिडेट इनपुट या नावाचं फंक्शन आहे. आणि ते कुठे लिहित आहे तर शेअर फोल्डरमध्ये, जिकडे तुम्ही पण ॲक्सेस करताय आणि तुमचे कलिग्स पण ॲक्सेस करतायत. तुम्ही इन्सिडेंट मॅनेजमेंट ह्या प्रोजेक्टसाठी व्हॅलिडेट इनपुट हे वाला फंक्शन हे करताय, राईट करताय. फॉर एक्झाम्पल, इकडे डेव्हलपर ए म्हणजे तुम्ही हे व्हॅलिडेट इनपुट या नावाचं फंक्शन तुमच्या याने तुम्ही डिफाईन केलेलं आहे. तुमचे कलिग पण काय करतायत, ते HR प्रोजेक्टवरती काम करतायत. ते पण व्हॅलिडेट इनपुट याच नावाने शेअर्ड फोल्डरवरती ते फंक्शन डिफाईन करतायत. तर ह्या केसमध्ये काय होईल, तर याच्यात हे फंक्शन कॉन्फ्लिक्ट करतात आणि हे फंक्शन एकमेकांना ओव्हरराईट करतात. ग्लोबल ॲप्लिकेशन किंवा ग्लोबल स्कोपमध्ये जे ॲप्लिकेशन आहेत ते काय, ऑल कस्टमायझेशन्स जे असतात ते सेम नेम स्पेस शेअर करतात. ओके, फॉर एक्झाम्पल, स्क्रिप्ट इन्क्लूड आहे ग्लोबल स्कोपमध्ये. तर हे स्क्रिप्ट इन्क्लूड कुठल्या पण कॉम्पोनंटमधून, म्हणजे पॉसिबल कॉम्पोनंट्समधून ॲक्सेस केलं जाऊ शकतं. त्याच्यात बाउंड्रीज नसतात किंवा कुठलं प्रोटेक्शन नसतं ग्लोबल स्कोपमध्ये. म्हणजे ग्लोबल स्कोप हे ओव्हरऑल प्लॅटफॉर्मसाठी, सर्व्हिस नाव प्लॅटफॉर्ममध्ये फुजी रिलीजच्या आधी, म्हणजे 2014च्या आधी फक्त ग्लोबल स्कोप असायचा, ज्यात सगळेचे सगळे ॲप्लिकेशन ग्लोबल स्कोपमध्ये असायचे. त्यामध्ये कुठली बाउंड्री नव्हती, कुठले प्रोटेक्शन नव्हतं. कुठले पण फंक्शन, कुठले पण स्क्रिप्ट इन्क्लूड, कुठल्या पण क्लायंट स्क्रिप्ट, बिझनेस रूल, वर्कफ्लोजमधून कॉल व्हायचं. तर आता त्यांनी फुजी रिलीजमध्ये स्कोप ॲप्लिकेशन किंवा स्कोप ही वाली कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केली आहे. ज्यात काय, प्रत्येक ॲप्लिकेशनला त्याचा एक नेम स्पेस आहे, जो की EX_ने स्टार्ट होतो. स्क्रिप्ट इन्क्लूड जर का तुमचं स्कोप ॲप्लिकेशनमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल ॲप्लिकेशन स्कोप ए ॲप्लिकेशनमध्ये असेल, तर हे वालं स्क्रिप्ट इन्क्लूड ॲप्लिकेशन बी मधून कॉल होऊ शकत नाही, अनटिल अँड अनलेस तुम्ही त्याला एक्सप्लिसिट, म्हणजे त्याला मॅन्युअली तुम्ही त्याला ॲक्सेस देताय, तोपर्यंत हे स्क्रिप्ट इन्क्लूडचं फंक्शन कॉल होऊ शकत नाही. ओके, हे मी आता जे एक्सप्लेन केलं, शेअर्ड नेम स्पेस असतं, त्याच्यात नो बाउंड्रीज असतात, नो प्रोटेक्शन असतं ग्लोबल ॲप्लिकेशनमध्ये. आपल्याला जर का आपलं ॲप्लिकेशन स्टोअरवरती पुश करायचं आहे, तर ते डेफिनेटली स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्येच असायला पाहिजे. इट इज मॅन्डेटरी. तुम्ही जेव्हा एक स्कोप ॲप्लिकेशन बनवता, तर ते गिटवरती गिट इंटिग्रेशन रेडी होऊन जातं. म्हणजे तुम्ही गिट हबला व्हर्जन कंट्रोलिंग सपोर्ट म्हणून यूज करू शकता. नॉट ओनली गिट हब, मे बी ते गिट लॅब असेल किंवा ॲज्युअर डेव्हऑप्स असेल, अशा ह्या गोष्टी. ग्लोबल किंवा स्कोप ॲप्लिकेशनमध्ये फरक काय, तर नेम स्पेस, ग्लोबल स्कोपमध्ये नेम स्पेस नसतो, शेअर्ड ग्लोबल नेम स्पेस असतो. ग्लोबल डॉट हे त्याचा नेम स्पेस असतो. स्कोप ॲप्लिकेशनमध्ये युनिक पर ॲप. फॉर एक्झाम्पल, माझ्या ॲप्लिकेशनचं नाव आहे ॲक्मे माय ॲप, तर त्याचा नेम स्पेस कसा असणार आहे, नेम स्पेस म्हणजे एक प्रिफिक्स असतो, तो कसा असणार आहे, EX_ACME_MY ॲप. टेबल नेम आहे माझा ग्लोबल स्कोपमध्ये, मी एक नवीन कस्टम टेबल बनवतोय, तर तो U_ने स्टार्ट होतो. स्कोप ॲप्लिकेशनमध्ये माझं जर का टेबल आहे, तर तो EX_ने, म्हणजे त्या ॲप्लिकेशन नेमने स्टार्ट होतो, आणि नंतर टेबल नेम. ओके, नंतर API ॲक्सेस ग्लोबल स्कोपमध्ये असेल तर फुल API ॲक्सेस असतो. API ॲक्सेस म्हणजे ग्लाइड किंवा बाकीचे जे API आहेत त्यांना. स्कोप ॲप्लिकेशनमध्ये रिस्ट्रिक्टेड आहे. क्रॉस स्कोप ॲक्सेस, जर का इकडे ग्लोबलमध्ये सगळ्याच्या सगळं ॲक्सेसिबल आहे, तर आपल्याला ते क्रॉस स्कोप ॲक्सेस मॅन्युअली डिफाईन करावा लागत नाही, पण स्कोप ॲप्लिकेशनमध्ये एक्सप्लिसिटली अलाउ करता येतं बाय युझिंग क्रॉस स्कोप ॲक्सेस. अपग्रेड सेफ्टी, इकडे ज्यावेळेस तुम्ही ग्लोबल स्कोपमध्ये कुठले पण कस्टमायझेशन करता किंवा कॉन्फिगरेशन करता, तर ते
सर्व्हिस नावच्या अपकमिंग रिलीजमध्ये कॉन्फ्लिक्ट ऑकर करू शकतात किंवा त्या कॉन्फ्लिक्ट करू शकतात याची पॉसिबिलिटी आहे. पण जर का ते स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्ये तर आयसोलेटेड प्लॅटफॉर्ममध्ये ते काही हे होत नाही, म्हणजे ते कॉन्फ्लिक्ट काही करत नाहीत येणाऱ्या अपग्रेडमध्ये. तर तुम्ही जर का तुमचे कस्टमायझेशन्स किंवा जर का ग्लोबल स्कोपमध्ये असतील तर तुम्ही सर्व्हिस नाव स्टोअरला तुमचं ॲप्लिकेशन पब्लिश करू शकता का? तर नाही करू शकत. तुम्हाला त्याच्यासाठी ते स्कोप्ड ॲप्लिकेशनच असायला पाहिजे. नंतर आहे ॲप्लिकेशन फाईल्स. ॲप्लिकेशन फाईल ज्या असतात त्या मिक्स्ड विथ एव्हरीथिंग एल्स, म्हणजे ग्लोबल स्कोपमध्ये ज्या बाकीच्या ॲप्लिकेशन फाईल्स आहेत त्याच्यासोबत त्या मिक्स असतात. स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्ये त्या एकाच ॲप्लिकेशनच्या अंडर तुमच्या ॲप्लिकेशन फाईल्स दाखवतो. ॲप्लिकेशन फाईल्स म्हणजे काय, जर का तुम्ही क्लायंट स्क्रिप्ट डिफाईन करताय, कॉन्फिगर करताय, तर ती एक ॲप्लिकेशन फाईल आहे. एक टेबल कॉन्फिगर करताय, ती एक ॲप्लिकेशन फाईल आहे. त्या टेबल्समध्ये फील्ड्स कॉन्फिगर करताय, तर ती एक ॲप्लिकेशन फाईल आहे. लाईक दॅट. ओके. सिक्युरिटी, आपली स्क्रिप्ट ग्लोबल स्कोपमधून कोणी पण ॲक्सेस करू शकतं, तर सिक्युरिटी कमी आहे. जर का तुम्ही स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्ये ती स्क्रिप्ट लिहिताय तर ॲक्सेस कंट्रोल केला जातो. सर्व्हिस नाव काय रेकमेंड करतं, तर सर्व्हिस नाव ग्लोबल स्कोपमध्ये डेव्हलपमेंट करायचं जास्त रेकमेंड करत नाही, पण स्कोप्ड ॲप्लिकेशन बनवून त्यात डेव्हलपमेंट करायचं. जसं पण तुमची रिक्वायरमेंट आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे ते खरं तर. ट्रान्सफरेबल म्हणजे तुम्ही हे जे कस्टमायझेशन करताय हे वन इन्स्टन्स टू अनदर इन्स्टन्स ग्लोबल स्कोपमधून फक्त अपडेट सेट नाही करू शकता. स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्ये आयदर तुम्ही अपडेट सेट नाही करू शकता ऑर तुमची पूर्णच्या पूर्ण ॲज अ ॲप्लिकेशन रिपॉझिटरी हे तुम्ही मायग्रेट करू शकता किंवा ट्रान्सफर करू शकता. व्हर्जन कंट्रोलिंग याच्यात अपडेट सेट हिस्ट्रीमध्ये मॅन्युअली होतं, आणि इकडे जर का तुम्ही स्कोप्ड ॲप्लिकेशन तुमच्या गिट हबला किंवा गिट लॅबला कनेक्ट केलं तर ते ऑटोमॅटिकली लाईक बिल्ट इन गिट इंटिग्रेशनने ते वर्क होतं. वेन टू यूज विच. ओके. जर का तुम्ही आउट ऑफ द बॉक्स ITSM प्रोसेस मॉडिफाय करताय तर ते ग्लोबल स्कोपमध्ये करू शकता. जर का तुम्ही ब्रँड न्यू कस्टम ॲप्लिकेशन बनवताय तर ते स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्ये बनवू शकता. नंतर जर का तुम्ही रियुजेबल युटिलिटी बनवताय जी की प्लॅटफॉर्म अक्रॉस द प्लॅटफॉर्म तुम्हाला यूज करायची आहे, मे बी ते ITSM ॲप्लिकेशन आहे किंवा मे बी ते HRESD ॲप्लिकेशन आहे किंवा मल्टिपल ॲप्लिकेशन आहेत, तर त्यामध्ये त्या केसमध्ये तुम्ही ते ग्लोबलमध्ये डिफाईन करू शकता. जर का एखादं तुम्ही ॲप्लिकेशन बनवताय जे की तुम्हाला सर्व्हिस नाव स्टोअरला पब्लिश करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला डेफिनेटली स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्येच ते बनवावं लागतं. जर का तुम्ही एखादं छोटंसं कस्टमायझेशन करताय किंवा एखादा स्मॉल चेंज आहे तर तो ग्लोबल स्कोपमध्ये ॲक्सेप्टेबल आहे. एंटरप्राइज ग्रेड जर का कस्टम ॲप्लिकेशन बनवताय तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी तर त्यामध्ये पण तुम्हाला स्कोप्ड ॲप्लिकेशन बनवावं लागतं. API रिस्ट्रिक्शन आहे स्कोप्ड ॲप्लिकेशन वर्सेस किंवा ग्लोबल ॲप्लिकेशनमध्ये, ग्लोबल स्कोपमध्ये. GS.log, GS म्हणजे काय तर ग्लाइड सिस्टम ही API, लॉग हे मेथड आहे, तर ही ग्लोबल स्कोपमध्ये वर्क होते. पण स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला लॉग यूज नाही करता येत, GS.log नाही यूज करता येत, आपल्याला तिकडे GS.info यूज करावं लागतं. नंतर आहे GS.print, हे ग्लोबल स्कोपमध्ये वर्क होतं, नॉट अवेलेबल इन स्कोप्ड ॲप्लिकेशन. नंतर आहे ग्लाइड रेकॉर्ड, क्रॉस स्कोप टेबलसाठी फुल ॲक्सेस असतो ग्लोबल स्कोपमध्ये. स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला क्रॉस स्कोप ॲक्सेस मॅन्युअली द्यावा लागतो. इव्हॅल्स हे ग्लोबल स्कोपमध्ये वर्क होतं पण स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्ये ब्लॉक होतं. सिक्युरिटी रिस्क नॉट अलाउड. ग्लाइड सिस्टम आणि त्याच्या काही मेथड आहेत, ह्या ऑल मेथड ह्या ग्लोबल स्कोपमध्ये ॲक्सेसिबल आहेत, पण सम मेथड्स आर रेस्ट्रिक्टेड इन स्कोप्ड ॲप. ॲट द लास्ट ग्लाइड HTTP रिक्वेस्ट जे की इंटिग्रेशनसाठी यूज होतं. ग्लोबल स्कोपमध्ये हे अवेलेबल आहे, बट स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला SN_ लाईक सर्व्हिस नाव वेब सर्व्हिसेसचं रेस्ट मेसेज V2 हे वाला API यूज करावं लागतं. रिटर्न ट्रॅकर आहे, याचा पर्पज काय आहे, कंपनीचे जे ॲसेट आहेत
दॅट एम्प्लॉई नीड्स टू रिटर्न वेन दे रिझाईन किंवा ट्रान्सफर किंवा रिप्लेस डिव्हायसेस. ज्यावेळेस कंपनी सोडतायत किंवा त्यांची ट्रान्सफर होते त्यावेळेस जर काय ॲसेट रिटर्न करायचे तर त्यासाठी आपण हे ॲप्लिकेशन बनवतोय. हे एक स्कोप्ड ॲप्लिकेशन असणार आहे. जेव्हा पण एम्प्लॉईला एक ॲसेट रिटर्न करायचा आहे तर तो एक रेकॉर्ड क्रिएट करणार आहे ह्या ॲप्लिकेशनमध्ये. ओके. आणि ॲप स्टोअरमध्ये लाईक हे ॲप्लिकेशन काय करतं, हे एम्प्लॉई कोण आहे, कुठला ॲसेट त्याला रिटर्न करायचा आहे किंवा कधी रिटर्न करायचा आहे किंवा करंट स्टेटस काय आहे ह्या रिक्वेस्टचा किंवा ह्या ॲसेट रिटर्नचा, तर ते एक होल्ड करणार आहे. याच्यासाठी आपण काय बनवणार आहे, जेव्हा पण नवीन रेकॉर्ड सबमिट होतो, एक एम्प्लॉई जातो आणि मला हा ॲसेट सबमिट करायचा आहे असं एक रेकॉर्ड क्रिएट करतो, त्यावेळेस आपला फ्लो डिझायनर ऑटोमेशन करणार आहे. कशाचं ऑटोमेशन करणार आहे, एक नोटिफिकेशन सेंड करायचं कोणाला, तर सिलेक्टेड ॲसेट टीमला. म्हणजे ॲसेट टीमला समजणार आहे की हा नवीन ॲसेट यांना रिटर्न करायचा आहे आणि त्याला सपोर्ट पाहिजे. ओके. मग याच्यासाठी आपण कुठे ॲप्लिकेशन बनवणार आहे, तर ॲप इंजन स्टुडिओमध्ये. ॲप इंजन स्टुडिओ, क्रॉस ॲप इंजन स्टुडिओ काय आहे, इकडून तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन क्रिएट करू शकता. आपण जे पण ॲप्लिकेशन बनवतोय ते माय अंडर सिस्टम ॲप्लिकेशन्सच्या खाली माय कंपनी ॲप्लिकेशन्समध्ये आपले सगळेचे सगळे ॲप्लिकेशन शो करतात. आपल्याला जर का एक कस्टम ॲप्लिकेशन बनवायचं आहे, कुठलं बनवायचं आहे, ॲसेट रिटर्न ट्रॅकर, जे काय करणार आहे, एम्प्लॉईचे ॲसेट रिटर्न करण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी यूजफुल असणार आहे. आपण ते कस्टम ॲप इन स्कोप लाईक कस्टम स्कोपमध्ये बनवणार आहे. क्रिएट ॲप. आता मी याचं नाव परत एकदा देतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तेच करतो, ॲसेट रिटर्न ट्रॅकर ॲप. याचा लोगो आहे ॲप्लिकेशनचा, तर तो इकडून ॲड करतो. रोल्स आयदर ॲडमिन रोल किंवा युजरसाठी युजर रोल, हे 2 डिफॉल्ट युजर रोल आपण ॲड केलेले आहेत. आणि मी क्रिएट ॲपवरती क्लिक केलं. ओके. आता आपलं ॲप्लिकेशन क्रिएटेड आहे, ते शो करणार आहे, पण त्याच्यामध्ये आता आपण टेबल नाही ॲड केलेले, नाही आपण कुठला इंटरफेस ॲड केलेला आहे, नाही कुठलं ऑटोमेशन. ओके. तर मी गो टू ॲप डॅशबोर्ड करून, ओके, डेटामधून आपण टेबल ॲड करू शकतो. टेबल्स दॅट स्टोअर अँड गॅदर दी रिलेटेड डेटा. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जे पण काही डेटा आहे तो आपण त्या टेबलमध्ये स्टोअर करू शकतो. नंतर एक्सपिरियन्स म्हणजे इंटरफेस, युजर आपल्या ॲप्लिकेशनला कसा इंटरॅक्ट करणार आहे. नंतर ऑटोमेशन, त्याच्यात वर्कफ्लो वगैरे काय असेल, ऑटोमेटेड एखादा टास्क क्रिएट करायचा आहे, तर तो आपण इकडून ऑटोमेशन लॉजिकमधून ॲड करू शकतो. आयदर तुम्ही एक एक्सेल शीट असते, स्प्रेडशीट, ती पण इम्पोर्ट करून टेबल क्रिएट करू शकता. क्रिएट अ ब्लँक टेबल, ज्याच्यात फक्त कॉलम्स असतील, तो पण करू शकता, किंवा एक डेटा इंटिग्रेशन करून पण तुम्ही टेबल क्रिएट करू शकता. आता तरी मी क्रिएट ब्लँक टेबल करणार आहे. ॲप्लिकेशन स्कोप इकडे ऑटोमॅटिकली सेट झाला आहे. ॲसेट ट्रॅकर अपडेट सेट त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्यामध्ये डिफॉल्टच अपडेट सेट आहे त्या ॲसेट ट्रॅकरमध्ये, हा ना. मग मी एक ॲसेट ट्रॅकरमध्ये अपडेट सेट बनवतो. मी फक्त इकडे एक अपडेट सेट ॲड करतो आणि याच्यात मेन्शन करतो की हा ॲसेट ट्रॅकर ॲप्लिकेशन स्कोपमध्ये, म्हणजे ते आपल्याला सॅग्रिगेट करेल की कुठल्या ॲप्लिकेशन स्कोपमध्ये. ओके. आणि मी याला सबमिट अँड मेक करंट करतो, जेणेकरून आपण याच्या पुढे जे पण चेंजेस करणार आहे, आयदर ते टेबल क्रिएशन असो किंवा काय पण, ते कॅप्चर होईल. ओके. ॲड डेटामध्ये ॲड केलं, क्लिक. टेबलला नेम काय द्यायचं आपल्याला, u_ ॲसेट रिटर्न. ॲसेट रिटर्न नावाचा आपल्याला
आपण एक फक्त ब्लँक टेबल बनवणार आहे, आपल्याकडे स्प्रेडशीट नाही आहे त्यामुळे ब्लँक टेबल बनवणार आहे. हा आपण एक्सटेंड पण नाही करत आहे, जस्ट एक फ्रॉम स्क्रॅच टेबल क्रिएट करतोय ॲसेट रिटर्न नावाचा. रिटर्न बरोबर ते हे टेबल नेम याचं प्रिफिक्स त्याला ॲड करता येते, म्हणजे टेबल नेम प्रिफिक्स म्हणजे ॲप्लिकेशनचा जे स्कोप आहे ते स्कोप नेम टेबल नेमला ॲड करताय. याला ऑटो नंबर आपण ॲड करणार आहे, प्रिफिक्स ॲसेट, आणि याचं स्टार्टिंग 00 ओके 1000ने केलेलं आहे. ठीक आहे, 7 डिजिट पासून ते स्टार्ट करू देत. ठीक आहे. ॲड न्यू रोल, एक्झिस्टिंग ॲडमिन रोल आणि युजर रोल ह्या ॲप्लिकेशनच्या स्कोपमध्ये तुम्ही जर का बघितलं, ॲप्लिकेशन स्कोप प्लस रोल नेम असं प्रत्येक कस्टमायझेशनला ते ॲज अ प्रिफिक्स म्हणून ॲड करणार आहे. रोल्स आय गेस ओके, ॲडमिन जो आहे त्याला ऑल रोल देऊ आणि युजर जो आहे त्याला आपण क्रिएटचा देऊ, रीडचा देऊ, राईटचा देऊ, डिलीटचा नको द्यायला. म्हणजे हा युजरने जर का आपण ह्या युजरने जर का इम्पर्सोनेट केलं किंवा लॉग इन केलं, तो फक्त नवीन रिक्वेस्ट बनवू शकतो त्या टेबलमध्ये, पण डिलीट करू शकणार नाही. आपण तो ॲक्सेस त्याला देत नाहीये. ओके, टेबल इज रेडी म्हणतंय, एडिट टेबल. आता टेबलमध्ये आपण फील्ड्स ॲड करू शकतो. प्रत्येक वेळेस लाईक UI वेगळा असेल, पण म्हणजे इझीमध्येच आपण ॲड करणार आहे. हे काय, वेलकम टू टेबल बिल्डर. ओके, दॅट्स ओके. मला हे क्रॉस करायचं आहे, डू नॉट शो. आता आपल्याला नवीन फील्ड ॲड करायचं आहे. नवीन फील्ड, ॲड न्यू फील्ड वरती क्लिक करून करतोय मी. फील्ड कुठलं आहे, नंबर, मे बी नंबर, ऑटो नंबर जे आहे, नंबर फील्ड आहे का आपल्याकडे? नंबर फील्ड ऑलरेडी आहे ॲडेड, आपण ऑटो नंबर त्याच्यात ॲड केलं होतं त्यामुळं. नेक्स्ट आहे एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे काय, जो पर्सन ज्याला ॲसेट रिटर्न इनिशिएट करतोय, एम्प्लॉई. याचा टाईप असणार आहे रेफरन्स. रेफरन्स का, कारण की मला त्यात युजरचे सगळेचे सगळे रेकॉर्ड दाखवायचे आहेत. रेफरन्स, ओके. रेफरन्स कुठल्या टेबलमधून, तर सिस अंडरस्कोर युजर टेबल. सिस अंडरस्कोर युजर म्हणजे युजर टेबलचं बॅकएंड नेम येते, युजर टेबल. आता त्या फील्डमध्ये सगळेचे सगळे एम्प्लॉई शो करणार आहे. ओके, इकडे टाईप दाखवतोय रेफरन्स, रेफरन्समध्ये युजर, युजर हा टेबल दाखवतोय. जर का मी याच्यावरती क्लिक केलं, मला याला मॅन्डेटरी बनवायचं आहे, या गिअर आयकॉनवरती क्लिक करून इकडे आता शो करतोय मॅन्डेटरी, मी याला करतोय, याला सेव्ह केलं मी. ओके, हे एम्प्लॉई फील्ड इकडे क्रिएट झालेले आहे. आता मी तसेच बाकीचे फील्ड पण क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल ॲसेट नेम. ॲसेट नेम आपल्याकडे ALM अंडरस्कोर ॲसेट नावाचा पण टेबल असतो, आपण तो पण युटिलाइज करता येतोय का पाहू. ओके, आपल्याकडे ॲसेट आहे, म्हणजे ALM ॲसेट टेबल आहे, तो आपण युटिलाइज करू. त्याला आपण ॲज अ रेफरन्स फील्ड, म्हणजे इकडे जर काय ॲसेट टेबल बघितलं तुम्ही, ॲपल मॅकबुक आहे, सॅमसंग सिंक मास्टर, लॉजिटेक डेस्कटॉप, सगळेचे सगळे ॲसेट इकडे असतात. तर आपण हेच म्हणजे यातूनच युजरला सिलेक्ट करायला लावू. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर का रिझाईन करतोय आणि मला कंपनीला ॲसेट द्यायचा आहे, माझा ॲपल मॅकबुक प्रो 17 द्यायचा आहे, तर मी फक्त हा ॲसेट सिलेक्ट करणार आणि तो रेकॉर्ड सबमिट करणार, लाईक दॅट. ओके, तर आता आपला आहे ॲसेट नेम. मी जेव्हा डिस्प्ले नेम किंवा कॉलम लेबल ॲड करतो, ऑटोमॅटिकली कॉलम नेम ॲड होतं. इकडे मी याचा परत डेटा टाईप चेंज करून रेफरन्स करतोय. ते मला परत एकदा रेफरन्स टेबल कुठला आहे, ALM ॲसेट टेबल आहे, तर त्या टेबलमधले सगळेचे सगळे रेकॉर्ड इकडे शो करणार. नंतर कुठले फील्ड आहेत, रिटर्न डेट. याचं डेट टाईप बनवायचं आहे आपल्याला. याचा पर्पज काय आहे, एक ॲक्च्युअल डेट ज्या दिवशी हा ॲसेट रिटर्न होणार आहे, ती ॲक्च्युअल डेट आहे रिटर्न डेट म्हणजे.
ओके. रिटर्न डेट, याला आपण डेट फील्ड बनवणार आहे. आणखी एक फील्ड आहे, कुठलं फील्ड आहे? स्टेटस. स्टेटस आपल्याला ड्रॉप डाऊन किंवा चॉईस बनवावं लागेल, जसं आपण मगाशी केलं होतं. चॉईस फील्ड. ओके. चॉईस टाईप ड्रॉप डाऊन विथ नन करतो मी आत्ता तरी. आणि याच्यात चॉईसेस ॲड करायच्यात आपल्याला. काय चॉईसेस आहे त्यात? रिक्वेस्टेड, पेंडिंग, रिटर्न. रिक्वेस्टेड, पेंडिंग, रिटर्न, रिटर्न. ओके. ओव्हरड्यू ॲड केली. पेंडिंग, रिटर्न, पेंडिंग, रिटर्न. नंतर कुठले आहेत? रिटर्न्ड, ओव्हरड्यू आणि क्लोज्ड. रिटर्न्ड, ओव्हरड्यू, ओव्हरड्यू, ओव्हरड्यू. ओके. आणि क्लोज्ड. ओके. याला डन करतो. तुम्ही जर का बघितलं तर जे पण नवीन फील्ड ॲड झालेले आहेत, जे की सेव्ह नाही आहेत, ते ब्ल्यू डॉटने शो करत आहे. मी आता रेकॉर्ड सेव्ह करतो. आपल्याला ॲसेट हा फील्ड पण, ॲसेट नेम हा फील्ड पण आपल्याला मॅन्डेटरी लागणार आहे. मी याला पण मॅन्डेटरी बनवतो इकडून. याला सेव्ह करतो. आत्तासाठी तरी आपण एक ॲप्लिकेशन मेनू पण लागणार आहे, बनवावा लागणार आहे. ॲसेट रिटर्न ट्रॅकर. डिफॉल्ट व्यू नंबर शो करत आहे. ओके, दॅट इज ओके. याला 1 कॉलम नाही, 2 कॉलम. फॉर्म पहिल्यांदा आपण एडिट करून घेऊ. नंबर फील्ड, नंतर ॲसेट नेम फील्ड. ॲसेट नेम नको, मे बी क्रिएटेड. इकडे काय दाखवू शकतो? स्टेटस मे बी. येस. नंबर ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे, मग त्याला रीड ओनली करू. कारण की नंबर जो आहे तो ॲसेट 00 लाईक 1000 ने स्टार्ट होणार आहे. नंतर आपण इकडे ॲसेट नेम आजो बॉस, त्याच्यानंतर एम्प्लॉई, नंतर कुठलं? रिटर्न डेट, राईट? रिटर्न डेट. ओके. एवढेच फील्ड आपल्याला फॉर्मवरती लागणार आहेत. याला मी सेव्ह करतो. याचा प्रिव्ह्यू पण बघू शकतो कसा दिसतोय. येस. ॲसेट ऑटोमॅटिकली हे नंबर जनरेट करणार. हा फर्स्ट रेकॉर्ड आहे, त्यामुळे ते 001 दाखवतंय. हा जेव्हा सेकंड बनणार त्यावेळेस 002 आणि तसंच ते इन्क्रीमेंट होत राहणार. स्टेटसमधून फर्स्ट आता एम्प्लॉई क्रिएट करणार आहे हा रेकॉर्ड, त्यावेळेस तो रिक्वेस्टेड ठेवणार आहे. एम्प्लॉई कुठला रिक्वेस्ट करणार आहे? फॉर एक्झाम्पल ॲडेला हा रिझाईन करतोय आणि याला एक ॲसेट सबमिट करायचा आहे. तर कुठला ॲसेट सबमिट करायचा आहे? मोबाईल ॲसेट सबमिट करायचा आहे. आहे का एखादा मोबाईलचा ॲसेट? नाही आहे. किंवा लॅपटॉप नाही आहे. स्ट्रिक, मॅकबुक, ओके, भरपूर सारे. ॲपल मॅकबुक प्रो 15 हा वाला ॲसेट रिटर्न करायचा आहे. कधी करायचा आहे? तर 20th ला करायचा आहे. ओके. आणि हा रेकॉर्ड तिकडून तो सबमिट करू शकतो. प्रिव्ह्यूमध्ये टेस्टिंगमध्ये बघत होतो आपण, एक रेकॉर्ड इकडे क्रिएट करू. ॲलिन ॲसेट सबमिट करायचा आहे त्यांना, मॅकबुक. स्पेलिंग करेक्ट नव्हतं. ओके. मॅकबुक आणि रिक्वेस्ट करतोय फक्त 20th रिटर्न आणि मी हे सबमिट करतो. सर्विस. ओके. एडिटिंग स्टुडिओ.
टेबल इकडे शो होतोय. युजर इंटरफेस लाईक ऑटोमेशन इकडे काही नाहीये. आपण आत्ता तरी मेनू त्याच्यावरती क्लिक करणार आहे, सॉरी क्रिएट करणार आहे. ॲप्लिकेशन हे आहे, करेक्ट आहे. आपल्याला कुठलं टाईप लाईक फाईल टाईप कुठला बनवायचा आहे, तर आपल्याला मेन्यू बनवायचा आहे. कुठले कुठले आहे, ॲप्लिकेशन मेन्यू आहे. ओके करेक्ट, आपल्याला ॲप्लिकेशन मेन्यू बनवायचा आहे ह्याच ॲप्लिकेशनसाठी. त्याला आपण नेम देऊ ॲसेट रिटर्न ट्रॅकर. रोल मी नाही डिफाईन करत आहे, जस्ट सबमिट करतोय. त्याच्यामध्ये कुठले कुठले मॉड्यूल्स ॲड करायचे, आपल्याला फक्त एक मॉड्यूल ॲड करू, टेबल, जे की टेबल रेकॉर्ड शो करेल. ॲसेट रिटर्न, ॲसेट रिटर्न रेकॉर्ड्स. और इकडे काय यांनी काय सजेस्ट केलं, मॉड्यूल कुठलं सजेस्ट केलं, ऑल रिटर्न्स, ऑल ॲसेट रिटर्न्स म्हणू आपण. ऑल रिटर्न्स एवढं हे नाही करत आहे. ऑल ॲसेट रिटर्न. ओके, हे काय करणार आहे शो, ऑर्डर याची 100, म्हणजे ज्यावेळेस मॉड्यूल्स दिसतील, फॉर एक्झाम्पल इकडे जर का तुम्ही इकडे जर का येस ॲप्लिकेशन सर्व्हिसच्या खाली ऑल, टॉमकॅट, IBM हे सगळेचे सगळे पाहतायत, तर हे ऑर्डरमध्ये, तर तीच ऑर्डर आपण तिकडे सेट करतोय. आपण आता ॲप्लिकेशन मेन्यू बनवलाय, तर तो हा आहे आणि त्याच्या अंडर आता आपण मल्टिपल मॉड्यूल बनवतोय. तर हेच सिमिलर आपण ॲप्लिकेशन मेन्यू प्लस मॉड्यूल्स ॲड करतोय. ओके, याचा लिस्ट टाईप काय, लिस्ट ऑफ रेकॉर्ड्स, आणि कुठल्या टेबलमधून आपल्याला दाखवायचे, तर ॲसेट रिटर्न. आपण आत्ता जो टेबल बनवला आहे ॲसेट रिटर्न नावाचा, तर तेच शो करणार आहे. आपल्याला सगळेचे सगळे फील्ड दाखवायचे, म्हणून आपण कुठलं फिल्टर वगैरे ॲड करत नाही. अदरवाईज तुम्ही काही कंट्रोल पण करू शकता, फॉर एक्झाम्पल असाइन टू मी आहे, किंवा जस्ट क्रिएटेड फॉर पर्टिक्युलर ॲसेट, असं पण काहीतरी करू शकता तिकडे फिल्टर ॲड करून. आता मी जस्ट सबमिट करतो. मॉड्यूल क्रिएट झालेलं आहे. आता जर का मी फॉर्म रिलोड केला, तर मला ते मेन्यू आयटम्स दिसायला पाहिजे. ॲसेट रिटर्न, येस, ॲसेट रिटर्न ट्रॅकर. आता हे दोन नवीन मॉड्यूल आपण बनवलेले आहेत. सॉरी, हे ॲप्लिकेशन मेन्यू आहे, ॲसेट रिटर्न ट्रॅकर, त्याच्या अंडर ऑल ॲसेट रिटर्न हे मॉड्यूल बनवलेलं आहे. त्याच्या खाली आता सगळेचे सगळे रेकॉर्ड शो करत आहे. इकडून न्यू वरती क्लिक केल्याच्या नंतर आपण काय म्हणतात त्याला, रेकॉर्ड क्रिएट करू शकतो. आता याच्या पुढे आपल्याला काय कॉन्फिगर करायचं आहे, आपण इथपर्यंत ॲप्लिकेशन मेन्यूज पर्यंत कॉन्फिगर केलेलं आहे. आता एक आहे फॉर्म डिझाईन. ओके, फॉर्म डिझाईन आपण ऑलरेडी केलंय, पण यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण करू. हेडर सेक्शनमध्ये नंबर आणि स्टेटस शो करायचा आहे, आणि मेन सेक्शनमध्ये हे रिमेनिंग फील्ड्स जे आहेत ते शो करायचे. नोट्स सेक्शन पण आहे यांच्याकडे, कमेंट्स. ओके ठीक आहे, ठीक आहे, आपण याच्याच नुसार हे करू, फॉर्म सेक्शन याचा डिझाईन करू. मी कॉन्फिगर करतो फॉर्म लेआउट. ओके, इकडनं लिस्ट लेआउट, लाईक फॉर्म कॉन्फिगरेशन आपल्याला करायचं असेल तर फॉर्म रेकॉर्ड ओपन करूनच करावा लागेल, फॉर्म कॉन्टेक्स्ट मेन्यूवरून, जसं आपण दरवेळेस करतो. कॉन्फिगर आणि त्याच्यानंतर फॉर्म डिझाईन किंवा फॉर्म बिल्डर. आपण फॉर्म डिझाईन सकाळी बघितलं, म्हणजे याच्या आधी बघितलंय. आपण फॉर्म बिल्डर पाहू आता. फॉर्म बिल्डर हा जरा ॲडव्हान्स्ड UI जिकडे लाईक आणि इझी टू इम्प्लिमेंट आहे. तर यांच्या फॉर्म सेक्शनमध्ये किंवा फॉर्म हेडरमध्ये, हेडर सेक्शनमध्ये नंबर आणि स्टेटसच शो करायचं आहे त्यांना, नंबर आणि स्टेटस. आणि रिमेनिंग फॉर्ममध्ये, रिमेनिंग मेन सेक्शनमध्ये एम्प्लॉई, ॲसेट नेम वगैरे, ॲसेट टाईप, रिटर्न डेट हे वाले फील्ड ॲड करायचे, आणि त्याच्या खाली कमेंट्स हे एक फील्ड ॲड करायचं आहे. तर आता हा आहे हेडर सेक्शन. फॉर एक्झाम्पल मला नवीन सेक्शन ॲड करायचं आहे, तर मी जस्ट ॲड सेक्शनवरती क्लिक करतो. न्यू सेक्शनमध्ये आपल्याला बाकीचे रिमेनिंग फील्ड ॲड करायचे आहेत, आणि त्याचा मी
वन कॉलम लाईक हे असे टू टू रोज और टू कॉलम्स ऑन वन रो दाखवणार फील्ड्स, पण हे लाईक वन फील्ड ॲज अ वन फील्ड इन वन रो शो करणार आहे. आता रिटर्न टाईप, रिटर्न डेट, याच्यात आणखी एक फील्ड ॲड करायचं आहे आपल्याला, कमेंट्स. ॲड अ फील्ड इन द टेबल असं म्हणते ते. आपल्याला त्याच्यावरती क्लिक करून कमेंट्स हे वाला न्यू फील्ड ॲड करायचं आहे. कमेंट्स आपण हे फील्ड ॲड केलं नव्हतं. इकडे नोट्स सेक्शन, ओके नोट्स सेक्शन, इकडून आपल्याला जर्नल, येस नोट्स म्हणजे लाईक अ वर्क नोट्स ते शो करणार आहे. मी त्याला ॲड करतो, डन करतो. कमेंट्स इकडे ड्रॅग अँड ड्रॉप करतो. दॅट्स इट. मी आता हा फॉर्म सेव्ह केलाय. रेकॉर्ड याला मी रिलोड करतो. कसं दिसतंय? ओके, न्यू सेक्शनमध्ये हे सगळेचे सगळे रेकॉर्ड शो करत आहे. ॲड कमेंट्समध्ये जर का मी टेस्ट म्हणून, अरे यात काहीतरी कॉन्फिगर करायचं बाकी आहे. मे बी मी जर का सेव्ह केलं, येस, आणि हे ॲज अ वर्क नोट म्हणून काम करणार आहे. पण ह्या न्यू सेक्शनला आपल्याला काहीतरी नाव देऊ. डिटेल्स, ऑदर डिटेल्स, ओके. तरी फॉर्म परत एकदा रिलोड करतो. ओके, आपला फॉर्म पण आता रेडी आहे, ज्याच्यात हेडर सेक्शन आहे, मेन सेक्शन म्हणजे आपण ऑर्डर लाईक ऑदर डिटेल्स दिलेले आहे, आणि नोट्स सेक्शनमध्ये कमेंट्स हे वाला फील्ड ॲड केलेलं आहे. आपल्याला आता करायचं आहे, आता जेव्हा हा रेकॉर्ड एक सबमिट होईल, फॉर एक्झाम्पल ॲलिन हा रेकॉर्ड सबमिट करतोय, तर हा रेकॉर्ड सबमिट झाल्याबरोबर ॲसेट जी टीम आहे किंवा जी सपोर्ट टीम आहे, जी ॲक्च्युअल याचा ॲसेट रिसीव करणारे, कलेक्ट करणारे, त्यांना एक नोटिफिकेशन गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना समजणार आहे की बाबा हा ॲसेट नवीन कलेक्शनसाठी पूलमध्ये आहे, आपल्याला त्यावरती वर्क करायचं आहे, आणि ही डेट आहे. तर आपण त्याच्यासाठी त्यांना एक नोटिफिकेशन सेंड करण्यासाठी एक फ्लो डिझाईन करू. हे कुठं करणार आहे आपण? फ्लो डिझायनरमध्ये. हे इन फ्युचर आपण प्रत्येक लाईक मॉड्यूल इन डिटेल बघणार आहे. आज फक्त आपण इन डिटेल एक ॲप्लिकेशन स्टार्ट टू लाईक स्क्रॅच टू एंड स्कोप ॲप्लिकेशन कसं बनवायचं त्याच्या अंडर हे पाहतोय. फ्लोला नेम काय द्यायचं आहे? मी फक्त इकडून एक कॉपी पेस्ट करतो फ्लोचं नेम. नोटिफाय ॲसेट टीम ऑन न्यू ॲसेट रिटर्न, येस. ॲप्लिकेशन ॲसेट रिटर्न ट्रॅकर ह्याच ॲप्लिकेशन स्कोपमध्ये बनवतोय आपण, आणि एक बिल्ड फ्लो करू. ओके, एक फ्लो मध्ये दोन हे असतात, सेक्शन्स असतात, किंवा त्याच्यात दोन कंपोनंट्स असतात, ट्रिगर आणि ॲक्शन. ट्रिगर म्हणजे हे कधी हा वाला फ्लो ट्रिगर करणार आहे. फ्लो म्हणजे काय? एक सिक्वेन्स ऑफ ॲक्शन्स आहे जे की एक्झिक्यूट करतं, आणि हे कधी करतं हे डिफाईन करायला आहे ट्रिगर. तर ट्रिगर जेव्हा रेकॉर्ड एक क्रिएट होतोय किंवा अपडेट होतोय किंवा डिलीट होतोय त्यावेळेस होऊ शकतं, किंवा एक शेड्युल्ड फ्लो पण आपण बनवू शकतो, म्हणजे एव्हरी संडे हे रन व्हायला पाहिजे फ्लो, असं पण डिफाईन करू शकतो. तर इकडे आपण आत्ता तरी रेकॉर्ड इज क्रिएटेड यावरती कंडिशन लावणार आहे. रेकॉर्ड इज क्रिएटेड, मग ते आपल्याला विचारतं की कुठल्या टेबलवरती, लाईक कुठल्या टेबलवरती तुम्हाला हा अप्लाय करायचा आहे. ॲसेट रिटर्न, राईट, ॲसेट रिटर्न हा आपला टेबल आहे. मी याला डन करतो. ह्या टेबलवरती जेव्हा पण रेकॉर्ड क्रिएट होईल तेव्हा हा वाला फ्लो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. इकडे ॲक्शन्स असतात, फ्लो लॉजिक असतात. आत्ता तरी आपल्याला सेंड ईमेल किंवा सेंड नोटिफिकेशन हे वाले यूज करायचं आहे. सेंड ईमेल, आपल्याला एक ईमेल सेंड करायचा आहे, तेच आपण इकडे डिफाईन करू. टेबल रेकॉर्ड कुठला असणार आहे?
हा जो डेटा पॅनल आहे इकडे, तर याच्यामधून तुम्ही ह्या पेनमधून हे जे डेटा फील्ड आहे, फॉर एक्झाम्पल टेबल रेकॉर्ड आहे, टेबल आहे, किंवा हे जे फील्ड आहेत रन स्टार्ट टाइम किंवा रन स्टार्ट डेट टाइम, हे वाले फील्ड तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता. फॉर एक्झाम्पल हा जो रेकॉर्ड आहे याच्यातून तुम्ही रन टाइम मध्ये फील्डच्या व्हॅल्यू ही रीड करू शकता. फॉर एक्झाम्पल ॲसेट नेम आहे किंवा एम्प्लॉई नेम आहे किंवा रिटर्न डेट आहे, हे सगळेचे सगळे फील्ड रन टाइम मध्ये तुम्ही रीड आणि युटिलाइज करू शकता, मॅन्युप्युलेट करू शकता इन दी फ्लो डिझायनर. ओके, आतासाठी मी काय करतो, टेबल रेकॉर्ड जो आहे तो इकडे ड्रॅग आणि ड्रॉप करतो. मी जेव्हा ड्रॅग आणि ड्रॉप केला त्याने ऑटो पॉप्युलेट केलं टेबल ॲसेट रिटर्न टू कोणाला हा सेंड करायचा आहे. हा ईमेल हा ॲसेट टीमचा ईमेल आय डी आहे असं इमॅजिन करा किंवा कन्सिडर करा. ओके, मी फक्त त्यात ॲड करतो. वेर इज दॅट, वेर इज दॅट, वेर इज दॅट. ओके, ॲसेट टीमचा हा ईमेल आय डी आहे. त्याचा सब्जेक्ट काय असणार आहे ईमेल आय डीचा, हे सगळ्याच्या सगळं लाईक रिक्वायरमेंट जेव्हा येते तेव्हा सगळा ईमेलचा सब्जेक्ट, रिसिपंट कोण असणार आहे, काय असणार आहे, किंवा तो फ्लो कसा एक्झिक्यूट व्हायला पाहिजे हे पण येतं. ओके, ॲज अ डेव्हलपर तुम्हाला फक्त ते बिल्ड करायचं असतं. हे बॉडी पण मी कॉपी करतो. आता इकडे मल्टिपल वेज आहेत हे ईमेल डिफाईन करायचे, पण आता तरी आपण ह्यावालेच वेने जाऊ. तर सब्जेक्ट काय आहे, न्यू ॲसेट रिटर्न रिक्वेस्ट क्रिएटेड, हे रिसीव्ह करणारे ॲसेट टीम. बॉडीमध्ये काय काय असणार आहे, ॲसेट रिटर्न रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड फॉर एम्प्लॉई, आणि इकडे डायनॅमिकली आपल्याला त्या एम्प्लॉईचं नेम यायला पाहिजे असं कॉन्फिगर करायचं आहे. ओके, तर इकडे ॲसेट रेकॉर्डमधून आता मी डॉट वॉकिंग करणार आहे. ओके, आपल्याला एम्प्लॉई हे जे फील्ड आहे याचा फर्स्ट नेम घ्यायचा आहे किंवा लास्ट फुल नेम घ्यायचा आहे. तर एम्प्लॉई ह्या एम्प्लॉई लाईक युजर टेबलमधले हे सगळे फील्ड आहेत, ॲक्टिव्ह, अवतार, सिटी, कंपनी. ओके, याच्यातून मला फुल नेम घ्यायचं आहे किंवा नेम फील्ड घ्यायचं आहे. नेम फील्ड असणार आहे आय गेस सो. ओके, नेम फील्ड आलं आणि मी फक्त ड्रॅग अँड ड्रॉप केलं. आता जेव्हा हे एक्झिक्यूट होईल रन टाइमला ते एम्प्लॉईचं नेम इकडे रिप्लेस करणार आहे. तर आपल्याला ॲसेट नेम जर का घ्यायचं आहे ह्या टेबलमधून, तर ॲसेट नेम असेल किंवा नेम फील्ड असेल, आपल्याला ते पिक करायचं किंवा शो करायचं तिकडे. डिस्प्ले नेम, व्हॉट इज दिस. ओके, इकडे आहे डिस्प्ले नेम. हे ॲसेटचं डिस्प्ले नेम शो करणार. रिटर्न डेट, आपल्याला रिटर्न डेट आता मी ड्रॅग अँड ड्रॉप करतो. Where is return date? Yes, here it is. Okay, status याचा जो आहे तो, फॉर एक्झाम्पल रिक्वेस्टेड किंवा ज्याचा जो स्टेटस आहे तो मी ड्रॅग अँड ड्रॉप करतो जेणेकरून तो पण तिकडे येईल. आता मी याला डन करतो. आय थिंक सो नोटिफिकेशनमध्ये ओके टेबल आला. इन्क्लूड वॉटरमार्क, आपल्याला वॉटरमार्क ओके ठीक आहे राहू द्या. नंतर सब्जेक्ट आणि याची बॉडी पण आलेली आहे, यात लास्टला आपण ॲड करू थँक्यू. ओके, आणि डन करू. हा आपण आत्ता फक्त फ्लो बनवलाय, मला माहित नाही हा वर्क होतोय की नाही, मला तेच टेस्ट करायचंय. तर मी टेस्ट करू शकतो. इकडे ॲसेट रिटर्न रेकॉर्ड्स आपण डिरेक्टली सिलेक्ट करू शकतो. त्या टेबलमध्ये जेवढे रेकॉर्ड्स आहेत ते इकडे शो करणार ते. तर मी येस, ॲसेट रिटर्न्समध्ये आत्ता फक्त आपल्याला 3 ते 4च रेकॉर्ड, सॉरी एकच रेकॉर्ड आहे. ॲसेट नेम येतात, एम्प्लॉई आहे, नंबर. ओके, आणि मी हेच फील्ड वरती घेतो. मी लिस्ट लेआउट एडिट करतोय जेणेकरून आपले हे फील्ड सिक्वेन्समध्ये शो करेल. पहिले आता कॉलम काय दाखवतोय, क्रिएटेड बाय, अपडेटेड वगैरे वगैरे. मला आता ते नको, मला आपल्याला जे फील्ड हवेत ते एक्झॅक्टली शो करायला पाहिजे. ओके, रिटर्न डेट, दॅट्स ओके. आता मी ओके करतो त्याला.
आता बरोबर दाखवतोय. हा वाला रेकॉर्ड आहे. एम्प्लॉई, कुठल्या एम्प्लॉईने क्रिएट लाईक कुठल्या एम्प्लॉईसाठी ॲसेट रिटर्न रिक्वेस्ट आपण रेज केलेली आहे, तर एलिनसाठी, आणि ॲसेट नेम हे आहे. ओके, मी आता हाच रेकॉर्ड 1002 हाच रेकॉर्ड सिलेक्ट केला आहे, 1002, आणि मी काय करतोय, रन टेस्ट करतोय. त्याचं एक्झिक्युशन तिथेच दाखवत होते, युअर टेस्ट हॅज बीन फिनिश्ड रनिंग, व्ह्यू द फ्लो एक्झिक्युशन डिटेल्स. आता मी हे कॅन्सल करतो, एक्झिक्युशन डिटेल टेस्ट करतो. फ्लो एक ट्रिगर झालेला आहे. आता त्याच्यात ॲक्शनमध्ये सेंड ईमेल हे करेक्टली झालंय का ते पाहू. तर ॲसेट तो ईमेल पण सेंड झालेला आहे. आपण इकडनं मला हा ओपन करायचा आहे, होईल का. ओके, ओपन रेकॉर्ड करू द्या मला. हा ईमेल पण त्याने सेंड केलाय. कोणाला सेंड केलाय, ॲसेट टीमला सेंड केलाय. त्याचा सब्जेक्ट हा आहे, त्याची बॉडी ही आहे. फॉर एक्झाम्पल आता मी ईमेल बॉडीमध्ये आहे, तर तुम्ही जर का बघितलं, अ न्यू ॲसेट रिटर्न रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड फॉर एम्प्लॉई ॲलिन मॉटन. त्याने बरोबर त्याचं नाव इकडे रिप्लेस केलंय. कुठला ॲसेट आहे, ॲपल मॅकबुक 15 प्रो हा वाला ॲसेट आहे. रिटर्न डेट ही असणार आहे, त्याचा स्टेटस रिक्वेस्टेड आहे, आणि ॲट द एंड थँक्यू. तोच ईमेलचा बॅकएंड UI जर का बघितला तर असा आहे. आणि एक्झॅक्ट ईमेल कसा दिसेल, आपण प्रिव्ह्यू ईमेल करून बघू शकतो. असा ईमेल दिसेल तो, जिकडे त्या एम्प्लॉईचं नाव आणि सगळ्या गोष्टी दिसतील. आता मी याला ॲक्टिवेट करतो. आता जर का मी रेकॉर्ड तो नवीन रेकॉर्ड क्रिएट केला तर त्यावेळेस येऊ शकतो. आता फ्लो इज ॲक्टिवेटेड. फ्लो जोपर्यंत ॲक्टिवेटेड नाहीये तोपर्यंत ते डेफिनेटली करणार नाहीये, लाईक वर्क होणार नाहीये, ट्रिगर होणार नाहीये. मी आता परत जाऊन एक नवीन ॲसेट रिटर्न रिक्वेस्ट रेज करतो एका नवीन एम्प्लॉईसाठी. ओके, याचे पण स्टेटस रिक्वेस्टेड मध्येच आहे. एम्प्लॉई कोण असणार आहे, आता एम्प्लॉई असणार आहे ॲमॉस. ॲसेट कुठला असणार आहे, LED बॅकलाइट LED. ओके, रिटर्न डेट मे बी 14th आहे. कमेंट काहीच नाहीये, मी जस्ट सेव्ह करतो. आता ईमेल्स वाला टेबल मी रिफ्रेश करतो. पहिलं, आता पहिले एकच इकडे ईमेल होता, आता 2 आहेत. जस्ट नाव हा वाला रेकॉर्ड, ईमेलचा रेकॉर्ड आत्ताच क्रिएट झालेला आहे. आता मी याला प्रिव्ह्यू करतो. इकडेच लिस्ट मेन्यूमधूनच आपण त्याच्यावरती राईट क्लिक करून प्रिव्ह्यू करू शकतो. प्रिव्ह्यूमध्ये एक्झॅक्टली शो करतोय एम्प्लॉई कुठला आहे, एमॉस लेनॉन. त्याचा ॲसेट कुठला आहे, बॅकलाइट LED सॅमसंगचं. तर रिटर्न डेट काय आहे, 14th मार्च, आणि स्टेटस रिक्वेस्टेड आहे. हे जेव्हा कोणी पण एक ॲसेट टीम पाहणार आहे ईमेल, त्यावेळेस ती त्याच्यावरती ॲक्शन घेणार आहे. तर हा झाला आपला काय म्हणतात, एक स्कोप ॲप्लिकेशनचं एक्झाम्पल. आता जर का आपण याच्या पुढे जाऊन काही गोष्टी व्हॅलिडेट करायचं पाहिलं, फॉर एक्झाम्पल स्क्रिप्टिंगकडे येणार आहे. याच्यात काही फंक्शन स्कोप ॲप्लिकेशनमध्ये रन होत नाहीत असं ते म्हणत आहेत. तर इज इट रिअली करेक्ट ऑर इज इट रिअली ट्रू. फॉर एक्झाम्पल gs.log हे स्कोप ॲप्लिकेशनमध्ये वर्क होत नाही असं त्यांनी स्टेट केलं होतं. हॅलो वर्ल्ड, gs.log म्हणजे इकडे त्याने हे करायला पाहिजे, लॉग एक मेसेज शो करायला पाहिजे. तर त्याने डेफिनेटली ॲज पर इकडे मेन्शन केलं जसं स्कोप ॲप्लिकेशनमध्ये वर्क होणार नाहीये. इन्स्टेड आपल्याला gs.info, gs.on, gs.error
आपल्याला यूज करावा लागेल. सेम इकडे त्याने एरर दिलाय आणि आपल्याला यूज हेच करायला लावलंय, gs.debug info अशा गोष्टी. तर मी जर का इकडे वॉर्न यूज केलं तर ते वर्क व्हायला पाहिजे, किंवा इन्फो ॲज वेल. सी हॅलो वर्ल्ड इकडे आलेलं आहे, ॲज अ ते वॉर्निंग म्हणून कन्सिडर करतं, इन्फो ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून कन्सिडर करतं. हे इकडे दिसत नाही, पण सिस लॉग ह्या टेबलमध्ये ते शो करतं. जे पण लॉग आहेत किंवा डिबगिंगसाठी मोस्टली यूज केलं जातं. आता क्रिएटेडमध्ये जस्ट नावला हे खूप सारं दाखवतं, राईट. मला एवढ्या गोष्टी नको आहेत. ओके, सी येस, सोर्स राईट, शो मॅचिंग करतो मी याला फक्त. ओके, मी फर्स्ट जेव्हा रन केलं होतं gs.warn यूज करून, त्याला मी त्याला लॉग्समध्ये ॲज अ वॉर्निंग लेवल कन्सिडर केलेली आहे. आणि आत्ता रिसेंटली मी gs.info म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणून त्याची लेवल त्याने हे केलेली आहे. तर हेच तुम्ही जेव्हा पण फॉर एक्झाम्पल तुम्ही एक खूप कॉम्प्लेक्स लॉजिक बिल्ड करताय बाय युजिंग स्क्रिप्ट, आणि त्यावेळेस तुम्ही हे वॉर्निंग किंवा इन्फॉर्मेशन किंवा डिबग हे वाले लॉग किंवा GS ग्लाइड सिस्टम याच्या मेथड्स तुम्ही यूज करू शकता पर्टिक्युलरली, जेणेकरून तुम्हाला कुठला पण इश्यू, कुठला पण एरर किंवा तुमचा कोड इझिली डिबग करता येईल. ओके, याच्यानंतर आता आपण पाहणार आहे क्वेरी मेथड्स, ग्लाइड रेकॉर्ड. आपल्याकडे ग्लाइड रेकॉर्डसाठी सेपरेट सेशन आहे, पण इथून पुढे आपण जेव्हा पण कोडिंग करणार आहे किंवा स्क्रिप्ट करणार आहे त्यावेळेस तुम्हाला थोडंसं इझी जायला पाहिजे, त्यामुळं आपण हे एक्झाम्पल आज पाहणार आहे आणि हा आजचा लास्ट टॉपिक आहे. दॅट्स इट, एवढंच आहे. मोठं सेशन झालं आहे, बट आय थिंक इट वॉज रिक्वायर्ड. मी कॉपी करतो हा कोड आणि तिकडेच एक्सप्लेन करतो. आता मी स्कोप्ड ॲप्लिकेशनमध्येच आहे. ओके, आता काय करतोय आपण, इन्सिडंट रेकॉर्ड ग्लाइड करतोय म्हणजे हा रेकॉर्डवरती आपण ग्लाइड रेकॉर्ड ह्या API यूज करून त्याचा एक GR हा ऑब्जेक्ट बनवतोय. त्याच्यावरती आपण क्वेरी ॲड करतोय बाय युजिंग ॲड क्वेरी फंक्शन. ओके, ॲड क्वेरीमध्ये फील्ड नेम आणि त्याची व्हॅल्यू. जर का म्हणजे हेच काय, प्रिऑरिटी जेव्हा 1 असेल तेच रेकॉर्ड आपल्याला इन्सिडंट टेबलमधून घ्यायचे आहेत. ही एक क्वेरी आपण ॲड केलेली आहे. यातून आपण वेगवेगळ्या क्वेरी कशा ॲड करू शकतो हे आपण बघतोय. किंवा आपण स्टेट जेव्हा 6 नाहीये, म्हणजे 6 म्हणजे ही बॅकएंड व्हॅल्यू आहे स्टेट या फील्डची, आणि तिकडे शो करतो incident.list. आपण फर्स्ट क्वेरी ॲड केलेली आहे प्रिऑरिटी 1 असेल तेव्हा. इकडे प्रिऑरिटी जर का बघितलं 5 म्हणजे प्लॅनिंग आहे. आता हे रीड ओनली आहे म्हणून मी तुम्हाला 1ला काय ते दाखवू शकत नाही, पण 1ला हाय प्रिऑरिटी आहे. ओके, त्याच्यानंतर आपण आणखी एक क्वेरी ॲड करतोय, स्टेट हा एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे नॉट इक्वल टू. ओके, इज नॉट इक्वल टू असं आहे. जर का Ctrl+Z इकडे काहीच नाहीये तेव्हा ते क्वेरी काय कन्सिडर करतं, प्रिऑरिटी इज इक्वल टू, म्हणजे आपण त्यात काय ऑपरेटर ॲड केलेलं नाहीये. पण इकडे ऑपरेटर नॉट इक्वल टू ॲड केलाय, तर असेच इन्सिडेंट दाखवणार ज्यांची स्टेट रिझॉल्व्ड नाहीये, म्हणजे 6 नाहीये. आता स्टेट जर का बघितली 6 रिझॉल्व्ड, असेच इन्सिडेंट शो करणार जे की ज्यांची स्टेट 6 नाहीये. ओके, मी आत्तासाठी काय करतो, बाकीच्या यांना कमेंट करतो. डिरेक्टली नाही करू शकत का? ओके, इकडून आता फक्त मी 2 किंवा मे बी एकच हे करतो,
एकच कंडिशन ॲड केली आहे, प्रायोरिटी 1 आहे असेच रेकॉर्ड शो करा. आणि gr.query हे करून आपण क्वेरी, आपण इकडे जे पण टेबल ॲड केला आहे त्या टेबलवरती ही क्वेरी एक्झिक्यूट करणार आहे. व्हाईल हे फंक्शन काय करतं, ह्या gr ऑब्जेक्टमध्ये आता आपण जे क्वेरी एक्झिक्यूट केली याचा जो रिस्पॉन्स येईल किंवा त्याचं जे आन्सर येईल ते gr ह्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर असणार आहे. ऑब्जेक्टमध्ये काही व्हॅल्यूज आहेत का नाही, किंवा जोपर्यंत त्या व्हॅल्यूज आहेत तोपर्यंत आपण एक एक व्हॅल्यू इटरेट करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रायोरिटी 1 असणारे 10 इन्सिडेंट आहेत, तर प्रत्येक 10 इन्सिडेंटला आपण हे चेक करणार आहे. आणि हे कसं, तर मी इकडे एक gs.info ॲड करतो. मे बी एक डिलिमिटर ॲड करतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की किती इन्सिडेंट आहेत. ओके, आणि हे रन स्क्रिप्ट करतो. जर का इकडे खाली बघितलं, इकडे हे दाखवत आहे, मे बी मी परत एकदा रन स्क्रिप्ट करतो. ओके, इकडे जर का बघितलं 0009 हा वाला इन्सिडेंट, रिसेट माय पासवर्ड, याची रिसाईज येते का आता? ओके, येते. हा वाला इन्सिडेंट याची प्रायोरिटी 1 आहे. त्याच्यानंतर 0013 14 ह्या सगळ्या इन्सिडेंटची प्रायोरिटी 13 आहे. तेच रेकॉर्ड शो केले. ते रेकॉर्ड मधलं आपण काय काय शो करतोय, नंबर, शॉर्ट डिस्क्रिप्शन, कॉलर, सिस आय डी. नंबर आपण कसा घेतलाय, get value ऑफ विच फील्ड, नंबर फील्ड. नंबर हे बॅकएंड नेम आहे नंबर फील्डचा. नंबर म्हणजे हा वाला फील्ड आहे तो नंबर फील्ड. ह्या फील्डचं बॅकएंड नेम. प्रत्येक आपल्याला जेव्हा पण आपण कोड किंवा स्क्रिप्टिंग करतोय त्यावेळेस आपल्याला बॅकएंड फील्डच आपण रेफर करतो. इकडे शॉर्ट अंडरस्कोर डिस्क्रिप्शन, हे डिस्क्रिप्शनचं शॉर्ट डिस्क्रिप्शनचं नेम आहे, लाईक बॅकएंड नेम किंवा कॉलम नेम. कॉलम लेबल म्हणजे येस कॅपिटल शॉर्ट, आणि नंतर डिस्क्रिप्शनचा डी कॅपिटल हे आहे लेबल, जे की फ्रंट एंडला दिसतं. ओके, आता ह्या 2 लाईनमध्ये 27 लाईन आणि 29 लाईनला तुम्हाला डिफरन्स दिसेल. डिफरन्स काय आहे, आपण इकडे गेट व्हॅल्यू यूज केलंय नंबर घेण्यासाठी, आणि इकडे डिरेक्टली gr.डॉट टॉकिंग करून ह्या ऑब्जेक्टमधून ह्या वाल्या कीची व्हॅल्यू आपण रीड करतोय. म्हणजे मल्टिपल वेज आहेत एक व्हॅल्यू घ्यायला. आयदर तुम्ही गेट व्हॅल्यू घेऊ शकता किंवा शॉर्ट डिरेक्टली gr. यूज करून घेऊ शकता. आणखी एक मेथड आहे गेट डिस्प्ले व्हॅल्यू. ही कधी यूज करायची, ही यूज करायची रेफरन्स फील्डच्या केसमध्ये. रेफरन्स फील्ड कुठले कुठले आहेत, कॉलर, त्याच्यानंतर CMDB/CI. जिकडे जिकडे तुम्हाला हे असाइनमेंट ग्रुप, जिकडे जिकडे दुसऱ्या टेबलचे फील्ड रेफरन्स ॲज अ रेफरन्स ॲड केलेले आहेत, तिकडे आपण गेट डिस्प्ले व्हॅल्यू यूज करायचे. ते काय यूज करायचे, मगाच्या केसमध्ये आपण बघितलं ॲसेट रिटर्न हा रेकॉर्डचा सिस आय डी शो करेल असं म्हणलं होतं मी. रेफरन्सने जर का आपण त्याच्यातनं डिस्प्ले नेम आपण घेतलं नाही तर ते सिस आय डी शो करेल. आत्ता पण आपण जर का इकडे जस्ट गेट व्हॅल्यू यूज केलं तर ते सिस आय डीच शो करेल. क्विकली मी शो करतो, कॉलरच्या सिस आय डीच दाखवेल. ते रन करू द्या मला. येस, कॉलरचा आता सिस आय डी दाखवत आहे, राईट. पण आपल्याला इकडे डिस्प्ले व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे त्या फील्ड त्या याचं नेम पाहिजे मला. तर त्यासाठी त्या युजरचं नेम घेण्यासाठी किंवा त्या कॉलर आय डी कॉलरचं नेम घेण्यासाठी आपण डिस्प्ले व्हॅल्यू यूज करणार आहे. नंतर आहे सिस आय डी. सिस आय डी कशी घेऊ शकता एका रेकॉर्डची तुम्ही, तर ती आहे गेट युनिक व्हॅल्यू हे यूज करून, किंवा जसं मी इकडे वरच्या रेकॉर्डसाठी यूज केलेलं आहे gr. डिरेक्टली फील्ड नेम, तसं पण करू शकतो. म्हणजे मी डिरेक्टली इकडे gr.sys_id जर का टाकलं तर ते पण तेच शो करणार आहे. ओके, येस. सेकंड लाईनला म्हणजे 35 लाईन आणि 33 लाईनला दोन्हीकडे आपण सिस आय डीच प्रिंट करतोय. फर्स्ट अटेम्प्ट gr.फील्ड नेम याने करतोय, सेकंड अटेम्प्ट gr.गेट युनिक व्हॅल्यू त्याने करतोय. आपण ॲड क्वेरी बघितला,
ओके, आपलं हे बाकी आहे ऍड एन्कोडेड क्वेरी. ऍड एन्कोडेड क्वेरी म्हणजे काय, तर कॉम्प्लेक्स स्ट्रिंग क्वेरी आपण त्याला पास करू शकतो. ती कशी करू शकतो? ओके, तर इकडे जर का बघितलं ही क्वेरी काय, एन्कोडेड म्हणजे काय, ऍक्टिव्ह इक्वल टू ट्रू. आपण याच्यात सेपरेटली फील्ड नेम वगैरे किंवा त्याच्यात हे नाही टाकत आहे, डायरेक्टली ॲज अ स्ट्रिंग आपण कॉम्प्लेक्स स्ट्रिंग पेस्ट करतोय. ऍक्टिव्ह इक्वल टू ट्रू हे जे आहे कॅप सिम्बॉल दॅट इज अँड. ओके, ऑर जर का टाकायचं असेल मला तर ते आपण असं टाकणार आहे, पण दिस इज अँड. ओके, आणि प्रिऑरिटी 1 आहे, ऍक्टिव्ह ट्रू आणि प्रिऑरिटी 1. हेच कसं कॉपी केलं जातं किंवा करेक्टली कसं ॲड केलं जातं, तर फिल्टर आपल्याला इकडे ॲड करायचं आहे. ऍक्टिव्ह टेबल लिस्टवरती मी फिल्टर ॲड करतोय अँड प्रिऑरिटी इज 1. प्रिऑरिटी इज 1 क्रिटिकल. ओके, मग अशी मी 1ला हाय बोललो पण नाही, क्रिटिकल इज 1. मी जस्ट रन करतो तर तिकडे 17 रेकॉर्ड्स आहेत, ॲक्टिव्ह ट्रू आणि क्रिटिकल 1. आता आपल्याला जी क्वेरी कॉपी करायची आहे तर दिस इज लाईक कॉपी क्वेरी जर का केलं तर सेम क्वेरी ही आहे. मी इकडे फक्त याला पेस्ट करतो, ह्या क्वेरीला, कॉपीड क्वेरीला. तर तुम्ही टेबलवरती टेबलवरती काहीतरी फिल्टर ॲड केलाय आणि हेच मला कोडमध्ये पण क्वेरी ॲड करायची, तर बेस्ट वे यूज ॲड एन्कोडेड क्वेरी आणि इकडे ती वाली पेस्ट करून टाका. आता मी रन करतो तर एक्झॅक्ट 17 रेकॉर्ड्स यायला हवेत. आता ते मी कसे करू शकतो, मी एक आता काउंट करायला एक काउंटर टाकतो. ओके, काउंटर माझा 0 पासून स्टार्ट असेल आणि मी काउंटर माझा प्लस प्लस करतो आफ्टर फॉर एव्हरी अँड ईच रेकॉर्ड. हा जेव्हा वाईल लूप कंप्लीट होईल तेव्हा मी फक्त त्याला प्रिंट करतो टोटल रेकॉर्ड्स म्हणून इन्फो. ओके, त्याच्यात मी ॲड करतो टोटल रेकॉर्ड्स किंवा टोटल काउंट आणि व्हेरिएबल नेम दॅट इज काउंटर. ओके, लास्टला सेमीकोलन एंड करायचं, रन स्क्रिप्ट. हे स्क्रोल करून लास्टला जर का बघितलं इकडं टोटल काउंटर शो करते, ते मला फक्त काउंटच करायला पाहिजे होतं ते, बट टोटल काउंटर आहे 17, जे की करेक्ट आहे. इकडे पण टेबलमध्ये 17 रेकॉर्ड्स ह्या कंडिशनसाठी शो करत आहे, दॅट इज ट्रू, करेक्ट. याच्या व्यतिरिक्त काय, आता जर का मला हे सगळेचे सगळे रेकॉर्ड शॉर्ट डिस्क्रिप्शनने जर का, ओके, क्रिएटेड ऑन नाही करताय का, नको, नंबर नाही करू आपण. हे सगळेचे सगळे रेकॉर्ड मला जर का डिसेंडिंग ऑर्डरमध्ये शो करायचे, लाईक हे करायचे, सॉर्ट करायचे, तर मी बाय युजिंग ऑर्डर बाय ह्या मेथडने करू शकतो. असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट, डिसेंडिंग करायचं असेल तर ऑर्डर बाय डिसेंडिंग हे वालं फंक्शन आहे त्यासाठी. आता तरी मी इकडे नंबरने करायचं मला असेंडिंगमध्ये, हे डिसेंडिंगमध्ये सॉर्ट आहे, राईट. आता 2, 3, 7, 15 हे असेंडिंग लाईक चढत्या क्रमात आहे, तर त्याच सिक्वेन्समध्ये हे सगळेचे सगळे प्रिंट होतील. आता बघितलं तर 15, 16, 17, 18, 25, परत 7, 2 असे रँडमली रेकॉर्ड्स रिटर्न झालेले आहेत. त्याला काही एक ऑर्डर नाही आहे. आता मी हे वालं ऑर्डर बाय ॲड केले तर ते एक्झॅक्टली तसंच शो करेल. आता बघा, इन्सिडेंट नंबर 002, 003, 007, 15, 16, 17, 18 हे सगळेचे सगळे रेकॉर्ड सिक्वेन्समध्ये आलेले आहेत. आता आपण यालाच डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पण सॉर्ट करून बघू. आयदर यू कॅन यूज असेंडिंग, आयदर यू कॅन यूज डिसेंडिंग. मी याला कमेंट करतो, याला रिमूव्ह करतो, नंबरने मी याला सॉर्ट करतो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. 9005 नंतर 7005 नंतर 005 किंवा 55 असं हे आता डिसेंडिंग, लास्टला सगळ्यात कमी आहे आणि फर्स्टला सगळ्यात मोठी आहे नंबर. याच्यात आणखी एक आहे, आता 17 रेकॉर्ड शो करतंय, राईट. मला एवढे 17 रेकॉर्ड्स नको आहेत, मला फक्त काय करायचं आहे, पहिले 5 रेकॉर्ड्स किंवा 10 रेकॉर्ड्स ॲज अ रिझल्ट शो करायला पाहिजे.
तर मी याच्यात लिमिट पण सेट करू शकतो बाय युजिंग सेट लिमिट फंक्शन. ओके, मी आता त्याला 5 नको, दॅट्स ओके, 10 रेकॉर्ड शो कर. तर ते फक्त 10च रेकॉर्ड शो करणार, 10च रेकॉर्ड इटरेट करणार, 10च रेकॉर्ड जे आर ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करणार आणि तेच वाईल लूपमधनं इटरेट करून आपल्याला रिस्पॉन्स दाखवणार. तर आत्ता 10च रेकॉर्ड दाखवले, पण इन रिअल तिकडे 17 रेकॉर्ड्स होते. तर तुम्ही स्मार्टली हे सगळे फंक्शन यूज करू शकता बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट, तुमच्या काय सिनारियोज त्याच्यावरती बेस्ड. हे मी ॲड केलंय कॉपी. ओके, ठीक आहे. आता मी नेक्स्ट स्क्रिप्टकडे जातो. ओके, मी खालचा सगळ्याचा सगळा पूर्ण कोड आता तरी हे करतो, कमेंट करतो. फक्त आपण फर्स्ट तर क्रड क्रड म्हणजे काय, आपण इकडे जाऊ एकदा. आपण क्रड ऑपरेशन्स बघणार आहे, त्याच्यासाठी कोड बघणार आहे आता तरी. क्रड ऑपरेशन म्हणजे काय, सी फॉर क्रिएट, रेकॉर्ड जर का क्रिएट करायचा आहे, हा रीड करायचा आहे. रीड करायचं आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या, आपण आत्ता जे बघत होतो इन्सिडेंटमधून मी पर्टिक्युलर ह्या रेकॉर्डसाठी ह्या व्हॅल्यू, नंबर व्हॅल्यू रीड केली, शॉर्ट डिस्क्रिप्शन रीड केलं, त्या टेबलमधून तेवाल्या व्हॅल्यूज रीड केल्यात, करेक्ट. तर ते झालं रीड, त्याच्यात फक्त आपण व्हॅल्यूज रीड करणार आहे. अपडेट, पर्टिक्युलर रेकॉर्ड एक आहे इन्सिडेंट, तो मला जर का अपडेट करायचा आहे तर ते आहे अपडेट ऑपरेशन. त्याच्यानंतर डिलीट. तर हे सगळेचे सगळे ऑपरेशन आपण 1 बाय 1 बघू, ते कसं करतात, कसं यूज करतात. आपण परत एकदा ग्लाइड रेकॉर्डच यूज करायचा आपल्याला क्रड ऑपरेशनसाठी. ओके, मला जर का नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करायचा आहे तर मी ग्लाइड रेकॉर्ड ह्या APIचा एक ऑब्जेक्ट बनवलाय, न्यू इन्सिडेंट किंवा न्यू INC या नावाने, आणि त्याचा बाय युजिंग इनिशियलाइज फंक्शन आपण हा वाला ऑब्जेक्ट इनिशियलाइज करणार आहे नवीन रेकॉर्ड बनवायला. त्याच्यात आपण सेट करतोय शॉर्ट डिस्क्रिप्शन. मी याचं शॉर्ट डिस्क्रिप्शन ठेवतो, क्रिएटेड फॉर डेमो क्रड ऑपरेशन. ओके, म्हणजे समजून येईल. आणि कॉलर ID मध्ये मी काय सेट करतोय, आत्ता लॉग्ड इन युजर जो आहे त्याचा युजर ID, तो कुठल्या APIच्या ऑब्जेक्ट थ्रू आपण घेतोय, तर ग्लाइड सिस्टम या ऑब्जेक्टचा, आता इकडे जर का बघितलं ग्लाइड रेकॉर्डचा आपण पहिले ऑब्जेक्ट बनवलाय, पण ग्लाइड सिस्टमचा डिरेक्टली आपण ऑब्जेक्ट यूज करतोय. ग्लाइड सिस्टमचा ऑब्जेक्ट आपण रेडी टू यूज असतो, आपल्याला त्याला मॅन्युअली किंवा मॅन्युअली आपल्याला त्याला डिफाईन करावा लागत नाही. ओके, डिरेक्टली तुम्ही GS.get युजर ID, GS.get अजून आहे GS.info, GS.warn, हे सगळेच्या सगळे मेथड डिरेक्टली यूज करू शकता. हे झाल्याच्या नंतर म्हणजे आता आपण याच्यात फक्त 2 व्हॅल्यू सेट करतो, शॉर्ट डिस्क्रिप्शन प्लस कॉलर ID. ॲट द एंड तुम्हाला इन्सर्ट हे फंक्शन कॉल करायचं, जे की हे सगळे डिटेल यूज करून तुमचा रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहे, आणि त्याची सिस ID रिटर्न केली आहे जी आपण ती ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय. तर हा रिटर्न झालेला सिस ID आपण इकडे प्रिंट करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की हा रेकॉर्ड क्रिएट झालेला आहे. न्यूली क्रिएटेड इन्सिडेंट याच्यात मी टाकतो न्यूली क्रिएटेड इन्सिडेंट सिस ID. त्याची ID काय असणार आहे, आपल्याला जर का स्ट्रिंग प्लस व्हेरिएबल कॉन्कॅट करतोय तर त्याच्यासाठी आपण प्लस ऑपरेटर यूज करावा लागतो, न्यू सिस ID. ओके, हे व्हेरिएबलमध्ये सिस ID त्याची स्टोअर असणार आहे. मी आता तरी काय करतो, याला क्रिएटेडने किंवा ओपनने सॉर्ट करतो, जेणेकरून हे 4 months ॲगो डिसेंडिंगच आहे, राईट. ओके, 11 years.
याला मी आता सॉर्ट केलेलं आहे. आत्ता हे 4 मंथ्स ॲगोचा एक रेकॉर्ड दाखवतोय जो की SAP सेल्स आहे. आता मी कोड रन करतो. येस, आपला कोड रन झालाय, पण what it is saying, security restricted, execute operation glide record dot insert from scoped application, asset return tracker was granted and added asset return tracker. For the first time जेव्हा आपण एक एक रेकॉर्ड लाईक स्कोप्ड ॲप्लिकेशन मधून क्रिएट करतोय किंवा क्रड ऑपरेशन करतोय त्यावरती, त्यावेळेस फॉर द फर्स्ट टाइम जो ॲक्सेस ग्रांट लाईक क्रॉस स्कोप प्रिव्हिलेज ग्रांट होतो तेच ते इकडे मेन्शन केलेलं आहे आणि याने रेकॉर्ड इन्सर्ट केलेला आहे. मी फक्त याला रिफ्रेश करतो. येस, क्रिएटेड फॉर डेमो क्रड ऑपरेशन. हा रेकॉर्ड जस्ट नावला अबाउट अ मिनिट ॲगो क्रिएट झालेला आहे. तर दॅट्स हाऊ यू कॅन क्रिएट युअर ओन रेकॉर्ड इन पर्टिक्युलर टेबल. तुम्हाला जर का इकडे दुसऱ्या टेबलमध्ये रेकॉर्ड क्रिएट करायचा आहे तर बाय युझिंग जस्ट तुम्हाला तिकडे टेबल नेम रिप्लेस करायचं आहे, त्याचे फील्ड्स इकडे ॲड करायचे, त्याची काय व्हॅल्यू असणार आहे ती इकडे स्टॅटिक किंवा डायनॅमिकली सेट करायची आहे. डायनॅमिकली हे कधी होणार आहे, gs.getUserID. दिस इज डायनॅमिकली पिकिंग. जर का आता मी हे लॉग्ड इन बाय गजानन असेल तर इकडे बरोबर ते गजाननलाच कॉलरमध्ये सेट करणार. इकडे जर का प्रशांत असेल लॉग्ड इन या इन्स्टन्सवरती किंवा त्याच्या थ्रू जर का ही स्क्रिप्ट रन होते तर ते कॉलरमध्ये त्याला सेट करणार आहे. मी आता पहिला फंक्शन जो आहे त्याला हे करतो, कमेंट करतो. आपण रीड हे वाला जस्ट बघितलंय, त्याचं म्हणजे काय म्हणतात, रीड याचं एक्झाम्पल जस्ट प्रिव्हियस याच्यात पाहिलं होतं, पण आता परत एकदा बघू. आपण तिकडे ॲड क्वेरी वगैरे केलं होतं, आपण डिरेक्टली इकडे गेट हे फंक्शन यूज करणार आहे आणि त्याच्या व्हॅल्यूज रीड करणार आहे. मी कॉपी करतो नंबर, आपण बेस्ड ऑन नंबर पर्टिक्युलर रेकॉर्ड रीड करणार आहे. ओके, इन्सिडेंट रेकॉर्डचा आपण परत एकदा एक ऑब्जेक्ट बनवला आहे, सॉरी ग्लाइड रेकॉर्ड ह्या APIचा एक ऑब्जेक्ट बनवला आहे. त्याच्यावरती गेट ही मेथड काय करते, आपल्याला जर का सिंगल रेकॉर्ड रीड करायचा आहे ना तर त्यामध्ये आपण गेट हे वाला फंक्शन यूज करू शकतो. जर का तुमच्याकडे मल्टिपल रेकॉर्ड्स असतील तर त्यावेळेस आपल्याला ॲड क्वेरी करून क्वेरी फंक्शन यूज करायचं आहे आणि मग ते इटरेट होऊन त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो आपल्याला यूज करायचा आहे, जसं आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं, ॲड क्वेरी प्रायोरिटीज 1 वगैरे वगैरे वगैरे. ओके, आत्ता तरी हा रेकॉर्ड रिसेंटली क्रिएट झालेला आहे, मी त्याच्यावरतीच तोच नंबरचा हे केला आहे आणि प्रिंट काय करतो आपण, फाउंड आणि त्याचं शॉर्ट डिस्क्रिप्शन. हा रेकॉर्ड आपल्याला फाउंड झाला आहे आणि त्याचं शॉर्ट डिस्क्रिप्शन हे क्रिएटेड फॉर डेमो क्रड ऑपरेशन. दॅट्स इट. दिस वन वॉज इझी. ओके, आता मी परत या रीड ह्या ऑपरेशनसाठी जो कोड आहे त्याला मी कमेंट करतो आणि अपडेट. आता जाऊ आपण अपडेटकडे. एक रेकॉर्ड कसा अपडेट करू शकतो ते बघू. इकडे काय म्हणतंय ते, आपल्याला जेव्हा पण अपडेट जर का यूज करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे कुठला पण रेकॉर्ड, तर त्यामध्ये आपल्याला अपडेट हे फंक्शन यूज करावं लागतं. ओके, ॲट दी एंड, त्याच्या आधी आपल्याला व्हॅल्यूज कुठल्या सेट करायच्या ते करावं लागतात. सिमिलर टू रीड आपण एक ऑब्जेक्ट बनवतो आणि त्याच्यामध्ये गेट फंक्शनच वापरणार आहे. एक सिंगल रेकॉर्ड आपल्याला हे करायचं आहे, त्याला फक्त आपल्याला एक SysID पास करायची आहे पर्टिक्युलर रेकॉर्डची. आता मी फक्त हा टेस्ट 0, ओके, फर्स्ट रेकॉर्ड नाही अपडेट करत, 008 हा आहे त्याचा SysID मला कॉपी करायचा आहे. SysID म्हणजे काय, एक युनिक त्याचा आयडेंटिफायर आहे त्या रेकॉर्डचा, जो की URL मध्ये शो होतो. ह्या रेकॉर्डचा हा SysID आहे. सेकंड वे, तुम्ही फॉर्म कॉन्टेक्स्ट मेन्यूमधून कॉपी SysID असं जर का केलं, इकडून पण कॉपी करू शकता किंवा लिस्ट व्ह्यूवरून
फर्स्ट कॉलम जो आहे ते ॲज अ हायपर लिंक असतो पर्टिक्युलर रेकॉर्डचा, त्यावरती राईट क्लिक करून कॉपी sysid करू शकतो. ओके, आता तरी मी तो sysid कॉपी केलाय. ओके, ह्या इन्सिडेंटचं शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे टेस्ट 0. आपण तेच अपडेट करणार आहे. अपडेट विथ वॉट, शॉर्ट अंडरस्कोर शॉर्ट डिस्क्रिप्शन टेस्ट 0 आहे. तर आपण त्याला एक मिनिंगफुल काहीतरी हे देऊ, क्रड ऑपरेशन डेमो अपडेट शॉर्ट डिस्क्रिप्शन अपडेट. ठीक आहे, एवढंच ठीक आहे. आणि हे अपडेट करतोय, दॅट्स इट. हे अपडेट झालंय. याचे पण अपडेटचं पण क्रॉस स्कोप हे झालेलं आहे. जर आता बघितलं तुम्ही, हे वाला फील्ड इकडे, हे वाला आयकॉन नव्हतं पहिले. हे जस्ट हे आयडेंटिफाय करतं की सिस्टम हॅज अपडेटेड दिस ऑर मॉडिफाईड दिस फील्ड व्हॅल्यू. ह्या फील्डची व्हॅल्यू चेंज झालेली आहे. एकदा रिफ्रेश करतो, हा आयकॉन गायब होईल आणि ही वाली व्हॅल्यू इकडे दिसेल तुम्हाला. तर इकडे आधी टेस्ट 0 होतं, आपण फील्ड व्हॅल्यू त्याची चेंज केली आहे. इझी राईट. इकडे डिलीट जर का करायचं आहे कुठला पण रेकॉर्ड, भाई डिलीट जर का कुठला पण रेकॉर्ड करायचा आहे इन्सिडेंट टेबलमधून, आपण गेट फंक्शन म्हणजे इकडे क्वेरी करून पण करू शकता, किंवा मी जसं म्हणलं मगाशी, किंवा गेट हे फंक्शन पण जसं यूज करू शकता. आता आपल्याला फक्त एक सिंगल रेकॉर्ड डिलीट करायचं आहे. मी याला डिलीट करून बघतो झालाय का. याला मी रिफ्रेश करतो, 008 नाही झालाय, कसं काय. एक्झिक्यूट API डिलीट रेकॉर्ड फ्रॉम was granted added asset. Okay, delete operation against incident form scope has been refused due to table cross scope access policy. ओके, आपण मे बी इकडून डिलीट नाही करू शकत, आपल्याला ग्लोबल स्कोप मधून डिलीट करावं लागेल, कारण की डिलीट रेकॉर्ड हे वाला फंक्शन क्रॉस लाईक ॲप्लिकेशन स्कोप मधून एक्झिक्यूट होत नाही. याला डिलीट ऑपरेशन अगेन्स्ट INC स्कोप हॅज बीन रिफ्युज्ड, कारण की टेबलवरती क्रॉस स्कोप ॲक्सेस नाही आहे. तर तुम्हाला हे ॲक्सेस आहे की नाही आहे याचं पण थोडंसं हे ठेवावं लागतं. मग आता मी काय करतोय, हे कॉपी करतो. हे जर का मला ग्लोबलमधून एक्झिक्यूट इकडनं करता येते तर करतो, इकडून पण तुम्ही ग्लोबलमधून डिरेक्टली करू शकता. पण सेफर साईड मी काय करतोय, डिरेक्टली आपला ॲप्लिकेशन स्कोपच चेंज करतोय. ओके, मी परत एकदा हाच कोड पेस्ट करतो. आपल्या sysid पास केलेलंच आहे रेकॉर्डचं. एक्झिक्यूट करतो. येस, डिलीट झालेलं आहे इन्सिडेंट एक रेकॉर्ड आणि त्याच्या रिलेटेड असणारा SLA ॲज वेल. ओके, याच्यासोबत आता हा रेकॉर्ड होता आपला, जो की मी याची sysid 43EA5 या कोडमध्ये जर बघितलं, 43EA5 हा रेकॉर्ड मी डिलीट केला आहे. आता मला फक्त रिफ्रेश करायचं आहे, तर ते म्हणेल रेकॉर्ड नॉट फाउंड. येस, रेकॉर्ड नॉट फाउंड, वी हॅव डिलीटेड इट. कमेंट करतो. नेक्स्ट जो कोड आहे त्याच्याकडे जाऊ. याच्यात काय, आपण डिलीट मल्टिपल हे कसं यूज करू शकतो. ओके, आपण काय करतोय, नेहमीप्रमाणे ग्लाइड रेकॉर्डचा एक ऑब्जेक्ट बनवलाय, त्याच्यावरती एक ॲड क्वेरी केली आहे. ओके, ॲड क्वेरी मध्ये जे पण रेकॉर्ड ही क्वेरी किंवा ही कंडिशन जे पास करतील आणि जो पण रिस्पॉन्स किंवा जी लिस्ट ऑफ रेकॉर्ड्स येतील ते सगळेचे सगळे बाय युझिंग डिलीट मल्टिपल, म्हणजे मल्टिपल रेकॉर्ड्स ॲट अ टाइम जर का डिलीट करायचे तर त्यावेळेस आपण हे वालं फंक्शन यूज करू शकतो. आता मी इकडे जरा थोडीशी क्वेरी चेंज करतो, कारण की जर का क्लोज्ड इन्सिडेंट सगळेचे सगळे डिलीट केले मी, तर तिकडे इश्यू होऊ शकतो. तर मी सगळेचेच लाईक इट इज डेंजरस राईट, हे मला सगळेचे सगळे इन्सिडेंट नाही चेंज करायचे. मी इकडे थोडीशी क्वेरी चेंज करतो, काहीतरी काय करू शकतो.
जेणेकरून आपले मिनिमम रेकॉर्ड्स डिलीट होतील. येस, हे वालं कॅटेगरी जिकडे एम्प्टी आहे असे चार रेकॉर्ड मी डिलीट करू शकतो. ओके, तर मी इकडे तेच ॲड करतो, कॅटेगरी एम्प्टीला मी फक्त एम्प्टी स्ट्रिंग ॲड करतोय. ओके, दॅट्स इट. आणि फॉर सेपर साईड मी याला डिलीट डेल मल्टी राईट याला सेट लिमिट पण यूज करतोय. मला 4 रेकॉर्ड जरी माझी क्वेरी चुकलेली असेल तरी पण 4 रेकॉर्ड्सपेक्षा जास्त किंवा ॲटलिस्ट 5 रेकॉर्ड इकडे सेव्ह करतो, पण आपले 4च रेकॉर्ड आहेत, राईट. तर त्या 4 रेकॉर्डपेक्षा 5 रेकॉर्डपेक्षा जास्त काही डिलीट व्हायला नको. मी त्याला एक लिमिट सेट करतोय. ओके, इट हॅज डिलीटेड मल्टिपल रेकॉर्ड्स, पण इकडून जर का बघितलं मी, हे जर का रिफ्रेश केलं त्याने रिलेटेड रेकॉर्ड्स पण, फॉर एक्झाम्पल लाईक अटॅचमेंट आहे ते डिलीट केलेलं आहे. इन्सिडंट जर का इकडे एक्झॅक्टली बघितलं तर त्याने एक्झॅक्टली 4 इन्सिडेंट डिलीट केलेले आहेत आणि ते हेच आहेत. हे 4 इन्सिडेंट आहेत, 05544 देन 1848. आता मी जर का हे रिफ्रेश केलं तर एम्प्टी लिस्ट असेल. तर ते डिलीट रेकॉर्ड केलेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड अटॅच रेकॉर्ड्स असतात ते पण त्याने डिलीट केलेले आहेत.